मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जिभेला छाले पडणं किंवा टंग अल्सर याबद्दल. जिभेवरती छाले का येतात, याचे नेमके कोणते कारण आहेत, याशिवाय यावरती काय उपाय केले पाहिजेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सोबत या व्हिडिओला लाईक पण करा. साईडचे नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, जिभेवर कधी कधी छाले जिभेच्या मधल्या भागावर किंवा साईडला येऊ शकतात. कधी कधी हे छाले अनेक दिवसापर्यंत राहतात. अशा वेळेला अनेकांना कॅन्सरसारख्या आजाराची देखील भीती वाटते. मित्रांनो, कधी कधी हे छाले लाल कलरचे असतात तर कधी कधी पांढऱ्या कलरचे. मित्रांनो, हे छाले कधी गोल असतात किंवा कधी कधी लाल कलरची पूर्ण कोटिंग आपल्या जिभेवरती येऊ शकते. जेव्हा काही गरम पदार्थ खाल्ले किंवा काही थंड घेतलं, अशा वेळेला किंवा जेवताना याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर होतो. कधी कधी या छाल्यांमधून रक्त देखील यायला लागतं. कधी कधी गिळायला त्रास होतो आणि बोलताना देखील त्रास होतो. मित्रांनो, हा त्रास जर अनेक दिवसापर्यंत तसंच राहिला तर यामध्ये विचार करण्यासारखं असतं. तुमच्या घशामध्ये त्रास होत असेल किंवा तुम्हाला ताप येत असेल तर नक्कीच या कंडिशनला तज्ज्ञांच्या साह्यानं लवकरात लवकर इलाज करा. मित्रांनो, ही समस्या का उद्भवते ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊ. बऱ्याच वेळेला आपण ब्रश करत असतो तेव्हा आपली जीभ आहे ना दाताखाली येते. अशा वेळेला त्या जिभेला इजा होते आणि त्या ठिकाणी अल्सर डेव्हलप होतो. त्या ठिकाणी छाले यायला लागतात. जे लोक जास्त प्रमाणामध्ये तंबाखू खातात किंवा स्मोकिंग करतात, अशांमध्ये सुद्धा टंग अल्सर किंवा छाल्याची समस्या दिसते. याशिवाय काही इम्युनोसप्रेसंट आजारामध्ये जिभेवरती छाले येणं हे कॉमन असतात. याशिवाय काही लोकांना हार्मोनल चेंजेस होतात. अशा वेळेला सुद्धा जिभेवरती छाले येतात. मित्रांनो, जे लोक सतत स्ट्रेसमध्ये राहतात, ज्यांची पचनसंस्था व्यवस्थित नाही, डायजेशन चांगलं नाही, अशांमध्ये सुद्धा छाले येणं ही समस्या आपल्याला दिसते. आपण पाहतो काही लोकांना खूप उष्णता असते. अशा लोकांनाही जिभेवरती छाले येणं ही कॉमन समस्या आपल्याला दिसते. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी कमी झालेली आहे, अशा लोकांना सुद्धा तोंडात येणं किंवा छाले येणं जिभेला हे कॉमन लक्षणं आपल्याला अनेकांमध्ये दिसतात. बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते, म्हणजे काही व्हिटॅमिन शरीरात कमी असतात. मुख्यतः फॉलिक ॲसिड असेल किंवा इतर व्हिटॅमिन्स ज्यावेळेला शरीरात कमी होतात, अशा वेळेला जिभेवरती फोड येणं किंवा जिभेला छाले पडणं हे कॉमन लक्षणं आपल्याला दिसतात. काही लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर सुद्धा जिभेवर छाले येतात. मित्रांनो, या जिभेवरच्या फोडावर किंवा छाल्यांवरती आपण काही सोपे सोपे उपाय आता जाणून घेऊ. कोमट किंवा खारट पाण्यानं सकाळ संध्याकाळ तोंड धुवायचे, त्यानं गुळण्या करायच्या. त्याने तुमचे छाले कमी व्हायला लागते. ज्या ठिकाणी छाले आलेले आहेत अशा ठिकाणी मध लावल्यानं देखील छाले कमी होतात किंवा अशा ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचं तेल देखील लावू शकतात. यानं देखील छाले कमी होतात. यामागचं कारण आहे की मध आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये काही अँटी इन्फ्लमेटरी तसेच अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असतात. ज्या ठिकाणी छाले आलेले आहेत अशा ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस देखील लावल्यानं काही दिवसात छाले कमी होतात. यासाठी सकाळ संध्याकाळ काही दिवस तुळशीचा पाल्याचा रस जो असतो त्या छाल्यांवरती लावा, त्या फोडांवरती लावा. काही दिवसात तोंडातलं येणं कमी व्हायला लागेल. मित्रांनो, जर अनेक उपाय करूनही खूप दिवसापासून हे छाले कमीच होत नसतील तर तुम्हाला दुसरा पर्याय आहे होमिओपॅथी औषधांचा. होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषधं आहेत या जिभेवरच्या फोडांसाठी. यामध्ये सर्वप्रथम औषध आपण बघू मर्कसॉल या नावाचं. मित्रांनो, हे मर्कसॉल 30 पोटेन्शीमध्ये घ्यायचं असतं. याचे 2-2 थेंब जिभेवरती सकाळ दुपार संध्याकाळ 3 दिवस ते 4 दिवस जर घेतलं तर ही जी छालेची समस्या असते ती कमी होते. या मर्कसॉलसोबत बोरॅक्स 30 नावाचं एक औषध मिळतं. या औषधाचे सुद्धा 2-2 थेंब सकाळ दुपार संध्याकाळ काही दिवस जर घेतलं तर कितीही जुनाट तुमची छालेची समस्या असेल तर ती कमी व्हायला लागेल. मित्रांनो, जिभेवरचे छाले खूप खोल जातात. अनेक उपचार करूनसुद्धा बऱ्याच वेळेला कमीच होत नाहीत. अशा वेळेला होमिओपॅथीमध्ये एक अतिशय चांगलं औषध आहे. या औषधाचं नाव आहे मुरियाटिक ॲसिड. हे औषधसुद्धा 30 पोटेन्शीमध्ये घ्यायचं असतं. 2-2 थेंब जिभेवरती सकाळ दुपार संध्याकाळ काही दिवस घेतल्यानं ह्या जुनाट छाल्यांचे, खोल छाल्यांची जी समस्या आहे तर ती कमी व्हायला लागते. जिभेवर आलेले खोल घाव देखील कमी व्हायला लागतात. काही लोकांच्या शरीरामध्ये खूप उष्णता असते.
जिभेवरचे छाले जे आहेत ते कमीच होत नाहीत, फोडं कमीच होत नाहीत, परत परत येत राहतात. अनेक उपाय करूनसुद्धा जातच नाहीत. अशा वेळेला वरील औषधांसोबत कॉन्डोरँगो क्यू नावाचं हे औषध मिळतं. हे औषध 14-14 थेंब सकाळ, दुपार, संध्याकाळ अर्धा ग्लास पाणी किंवा अर्धा कप पाण्यात टाकून काही दिवस जर घेतलं, तर ही जिभेवरती पुन्हा छाले येण्याची तक्रार किंवा फोडं येण्याची तक्रार कमी व्हायला लागते. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.